हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. घरात आता लग्नाची तयारी सुरू आहे. तरी माझी आत्या आहे, तर ते आम्ही भेट म्हणून बुंदीचे लाडू आणि बुंदी बनवायची चालू आहे. म्हणजे काही पॅकेट्स बनवणार, चिवडा आणि बुंदी त्याच्यासाठीच. आणि लग्नाच्या घरात गोड फराळ असतोच, मग त्याचीच तयारी चालू आहे. तर हे बघा, इथे बुंदी बनवायला तयार झालेले आहे. आम्ही बुंदी रेडीमेड आणलेली आहे, फक्त त्याच्यात पाक टाकून बनवायचा असतो. मग कलरची वगैरे बुंदी बनवतो. पहिले लोकांनी बुंदी करायला घेतलेली. मी त्यांना बुंदी सांगितलं बनवते की थांबा, मी पर्यंत करू नका. मग हे लाडू नाही त्याला माझ्यासाठी चांगली होती, आम्ही करायला घेतली. माझे लाडू बुंदी चांगली हलवून थंड करत ठेवायची होती, कारण नंतर रात्री करूया पॅकिंग. मग त्याच्यानंतर कारण बुंदी थंड झाली तर कशी भरून ठेवायला भेटेल ना आपल्याला, म्हणून ते आधी बुंदी करून घेतली होती. बुंदी ची तयारी चालू होती, तोपर्यंत मम्मी आली होती. झालं की नाही बघायला. तेच तोपर्यंत इकडे लगेच तिने लाडूची बुंदीच करायची होती, पण त्याच्यासाठी पाक करायला ती साखर वितळावायला ठेवली होती. तर ही सुकी बुंदी तोपर्यंत तिने सगळे हलवून मिक्स केलेली आणि थोडीशी वेगवेगळी करून सुकायला ठेवली 2 पातेल्यामध्ये, म्हणजे ती लवकर सुकेल. म्हणजे हा मोठा पातेला आम्ही रिकामी करून घेतला, म्हणजे त्याच्यात लगेच टाकायला बरं. म्हणून तोपर्यंत मी इकडे लगेच चेक करत होते की पाक तयार झाला आहे की नाही म्हणून. पाक तयार झाला असेल तर लगेच आपल्याला लाडू व्हायला बरं पडेल म्हणून. पण तो पाक काय झाला ना, तर साखरेचा पाक व्हायला वेळ लागतो. लगेच 10-15-20 मिनटांनी पाक पण तयार झाला. आणि बुंदी वगैरे सगळं रेडी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये काय काय कलरची बुंदी होती ती बघा तिथे ठेवली. ती पण आम्ही कलर करून वगैरे सगळी ठेवली होती. ती पण त्याच्यात मिक्स केली, म्हणजे कसं लाडूला जरासं दिसायला छान दिसतं. त्याच्यात मगज बी, म्हणजे आपल्या कलिंगडच्या बिया असतात ना, त्या पण आम्ही त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. तर ते पण त्याच्यात दोन्ही मी कलरची बुंदी पण मिक्स केली. आणि मी थोडेसे लाडू करून म्हणजे मदत करणार होते. मी मार्केटला जाणार होते, कारण माझी बरीच कामं पेंडिंग होती. मार्केटमध्ये जायचं होतं आणि थोडीशी डान्स प्रॅक्टिस पण करायची. असं बरेच काही कामं पेंडिंग आहे. मग यांना थोडीशी मदत करते आणि मग जाते. असा विचार केला तर थोडासा वेळच लागला इथे, आणि हे करायला खूप वेळ जातो. किती छान दिसते बुंदी. कारण नुसती येल्लोवाली बुंदी छान नाही वाटत, असं त्याच्यात जरा मल्टी कलर असेल तर कसं दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण जरा बरी वाटते कलरफुल. ते झाले तोपर्यंत आम्ही लगेच ना लाडू वळायला घेतले, कारण लाडू वळायला वेळ लागणार होता. मला एवढे फास्ट येत नाही, पण जसे येतात तसे मी हळूहळू करते, कारण मी शिकली आहे हळूहळू करायला. मी तिला सांगत होते की ना, ते लाडू बांधताना ना सगळी बुंदी खाली पडत होती, म्हणून तिला सांगत होते की हळू बांध, म्हणजे सगळी खाली पडणार नाही बुंदी. आणि बंद करा. आणि इकडे मी डान्स प्रॅक्टिस पण करत होतो लग्नाची. थोड्या वेळ आम्ही डान्स प्रॅक्टिस पण केली. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं जे फराळाचे पॅकिंग्स होते ते पण करायचे होते.
आणि नंतर 11 वाजता आम्ही ठरवलं की चला पॅकिंग करूया. मग इकडे आम्ही बोलले की चला आमच्या घरी करूया. मग पुष्कर, सिद्धी, ओमकार, अनन्या हे लोक आमच्या घरी आले होते रात्री 11 वाजता. आणि जवळजवळ आम्ही 1:30 वाजेपर्यंत आम्ही पॅकिंग करत होतो. एक जण चिवडा पॅकिंग करत होतं, एक जण स्टिक करत होतं, एक जण बुंदी पॅकिंग करत होता. Don't say that to me. I am my brain. हाय, आज आम्ही चिवडा पॅकिंग करतोय. या सगळे खायला. सगळे आवडतं तुम्हाला. पुष्कर चालू ठेव. दी बदल एवढं. मशीननेच पॅकिंग करतो. सुरुवातीला 5-6 पॅकेट झाले, पॅकिंग पण केली. नंतर मग ते मशीनचे जे फीस गेली होती. मग आमच्याकडे तर ऑप्शन नव्हता, आम्ही सगळं ते रेडी करायला घेतलेलं कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी टाईम नव्हता. मग मी हिला बोलली चल आपण ना मेणबत्ती लावून त्याच्यावरती ट्राय करूया की होतं का त्याच्यावरती. मग आम्ही ट्राय केला. आधी मी एकदा दोनदा ट्राय केलं तर होत होतं. मग तिला बोलली चल आपण आता ह्याच्यावरच करूया कारण उद्या आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे. कोण ना कोण घरात गेस्ट येत राहणार. म्हणून मग आम्ही 2 मेणबत्त्या घेतल्या आणि अजून एक आणत होती ती अनन्या तिला सांगितलेलं. आणि मग असं करून आम्ही लाडू पॅकिंग, चिवडा पॅकिंग करायला घेतले. आणि त्याचा एंड तर करणारच होतो, किती पण वाजू दे, 1 वाजू दे, 2 वाजू दे. जास्त नको बरोबर मी कमी हो बरोबर आहे. आमची मशीन बंद झाली त्याच्यामुळे आम्ही आता मेनावरती काम करतोय कारण आमच्याकडे आता उद्या वेळ नाहीये. सो आम्हाला आज काम आमचं कम्प्लीट करायचंय म्हणून आम्ही करते. It's the reason behind this. पुष्कर हे अशी विचित्र आवाज काढायला लागलाय त्याच्याने आम्हाला लय हे व्हायला लागलंय. त्रास होतो आम्हाला, डिस्टर्ब होतं. आणि आम्ही किती वाजलेत रात्रीचे? सांगितलं होतं की किती ते वाजलेत? पॅकिंग 11:30. करायचं, किती पॅकेट झाले रात्रीचे 11:30 वाजता आमची झोप आम्ही काम करतो. काम आमची बंद झोप करायला. मिटवून आम्ही हे सगळं जेवढे आपल्याला आमचे काउंटिंग होती तेवढे कामाला करायचे होते. त्याच्यात एक्स्ट्रा कारण दिस करायचं इज नव्हतं आम्हाला. शादी का घर. म्हणजे तिकडे निघत होती तोपर्यंत आणि इकडे ह्यांची मस्ती चालू होती. उद्या पाहुणे येतील आमच्या घरात. आम्हाला काय करायला भेटणार नाही म्हणून म्हणून आम्ही आजच करतो. आम्ही झुंड घालून चालू करतो आता. आणि या टीमचं नाव आहे सिद्धी गँग. सिद्धी 11 वाजले काय 2 वाजल्याची सिद्धी उठणार नाही ना सिद्धी. तिकडे सगळी मजा मस्ती करून कोल्ड्रिंक्स पिऊन झाल्यानंतर अनन्याला सोडायला मी घरी गेली रात्री 1:30 वाजता. तिकडे गेले तर तिची आजी आणि मम्मी करंज्या बनवत होत्या जोडीसाठी. त्या पण त्यांच्या तेव्हाच झाल्या. हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय त्याचं. कोणाचं बाळ आहे? हे पुष्करचं बाळ आहे. क्लासमध्ये. अनन्याचं बाळ इकडं. शी कबड बघितलं का? माझं बाळ चांगलं दिसतं असं दिसत नाही. तिथं जा. तिथं जा. पागल आज हसत कशी ती हे करत. त्या वेदांतला मारलं ना आता वेदांत बोलत होता आम्ही इसको देखेगा. खून मामा का शादी कमिंग सून.